जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. 2023च्या पदभरतीनंतर परत एकदा नव्याने पोलीस भरती होणार आहे. मीरा भाईदर वसई विकास यांच्याद्वारे पोलीस आयुक्तालयाकरता दुसरा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये नव्याने पदभरती होणार आहे आणि त्याच पदांचा तपशील जवळपास 1092 पदांचा जो तपशील आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पदभरती या संदर्भात. आणि त्यामध्ये कोणते पद आहेत, किती पद आहेत, पेमेंट किती आहे, वेतन श्रेणी कोणती आहे याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, पहिलं पद आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. याच्यासाठी तुम्हाला S10 म्हणजेच 29,200 पासून ते 92,300 एवढा बेसिक पेमेंट मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इतर जे भत्ते आहेत ते तुम्हाला मिळत असतात. पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक यांच्यासाठी एकूण 96 पदे भरून घेण्यात येणार आहेत. पुढील पद आहे पोलीस हवालदार. त्यासाठी S9 म्हणजे 26,400 ते 83,600 एवढा पेमेंट. 156 एवढी पदं यासाठी सुद्धा भरून घेण्यात येणार आहेत. आणि सगळ्यात जास्त पदे जे आहेत ते पोलीस शिपाई या पदासाठी भरून घेण्यात येणार आहेत, 689 पदे. याच्यासाठी तुम्हाला पे स्केल S7 आहे. 21,700 पासून 69,100 एवढा पेमेंट प्लस विशेष वेतन 750 रुपये. त्याचबरोबर पूर्ण इतर भत्ते तुम्हाला दिले जातात. जवळपास 35 ते 40,000 रुपयापर्यंत याचा पेमेंट जाऊ शकतो. पुढील पद बघा, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. त्यासाठी सुद्धा S10 आहे. 11 एवढी पदं भरून घेण्यात येणार आहेत. पुढील पद भरून घेण्यात येणार आहे चालक पोलीस हवालदारचं. त्यासाठी सुद्धा 17 पदे आहेत. S9 म्हणजे 26,400 पासून 63,600 एवढा बेसिक पेमेंट मिळणार आहे. पुढील पद चालक पोलीस शिपाई. त्याला सुद्धा S7 दिलं जाणार आहे. 77 एवढे पदसंख्या भरून घेण्यात येणार आहे. कार्यालयीन निरीक्षक, लघुलेखक निम्न श्रेणी, प्रमुख लिपिक, वरिष्ठ लिपिक, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक मोटार परिवहन नियंत्रक, सहाय्यक फौजदार तांत्रिक, सहाय्यक फौजदार 1 मेकॅनिक ग्रेड आणि पोलीस हवालदार 2 मेकॅनिक ग्रेड, सहाय्यक फौजदार 3 मेकॅनिक ग्रेड. त्याचबरोबर पोलीस शिपाई हेल्पर आणि पोलीस नाईक इलेक्ट्रिशियन असे जवळपास 17 संवर्गातील 182 पदं जे आहेत हे नव्याने भरून घेण्यात येणार आहेत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आत्ताच एक पोलीस भरती झालेली आहे आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा पदभरतीची अनाउन्समेंट केली होती आणि त्यानंतर आता 17 संवर्गातील 1082 पद भरण्यासाठी पदनिर्मितीचा जो GR आहे तो GR ऑफिशियली प्रसिद्ध झालेला आहे. हा 1 ऑक्टोबर 2024 रोजी गृह विभाग यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याचं टायटल बघा, मीरा भाईदर वसई विकास पोलीस आयुक्तालयांकरता दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास मान्यता देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने पूर्ण जो आवर्ती आणि अनावर्ती खर्च आहे 17 संवर्गातील 1082 पदांसाठी त्यास मान्यता दिली आहे. तर पहा प्रस्तावना. पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण व पोलीस अधीक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून मीराभाईदर वसई विकास परिसरातील स्वतंत्र मीराभाई वसई पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासाठी संदर्भ 1 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर परिशिष्ट ब मध्ये नमूद केलेल्या 1022 पदे पहिल्या टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली होती व परिशिष्ट 1 मधील नमूद टप्प्यातील दुसऱ्या टप्प्यातील पदनिर्मिती प्रस्तावना व समिती व उच्च समिती सचिव समितीच्या मान्यतेनुसार करण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, हे जे मीरा भाईदर वसई विभाग आहे याच्यामध्ये परिशिष्ट ब मध्ये जवळपास 1022 पहिल्या टप्प्यामध्ये पदं भरून घेण्यात आले होते आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 1082 पदे भरून घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने मीरा भाईदर वसई विकास पोलीस आयुक्तालयांकरता दुसऱ्या टप्प्यातील एकूण 1082 पदे निर्माण करण्याची बाब जी होती ती शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्यामध्ये शासन निर्णय त्यांना एकूण 182 नियमित पद आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल नाहीत, नियमित पदं आहेत. त्याच्यासाठी किती खर्च येणार आहे ते
त्यांनी दिलेला आहे. तुम्ही या जाहिरातीविषयी डिटेल्समध्ये माहितीसाठी या संकेतस्थळाला व्हिजिट करू शकता. ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो. तिथं जाऊन तुम्ही कोणते पद आहेत, किती पदं आहेत, तुम्ही किती पदांसाठी ॲप्लिकेबल आहात, शासन निर्णय काय आहे आणि प्रस्तावना काय आहे याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती पाहू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्व PDF नोट्स मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.